के चरणों में करहु सदा पुनि पुनि प्रणाम। ऐसी माया तारी रे मेरे प्रियतम श्याम। मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी, 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 मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी। आद्यत्रय जननी देवाची, आद्यत्रय जननी देवाची, आद्यत्रय जननी देवाची, आद्यत्रय जननी देवाची, मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी, 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 मुक्ताबाई आपुलिया हिताजवसी जागता, धन्य माता पिता तयाचिया, कुळी कन्या पुत्र होती जी सात्विक, तयाचा हरिक वाटे देवा। मुक्त कैवल्य तेजोनिधी परब्रह्म स्वरूप योगीराज सद्गुरु श्री गंगागिरीजी महाराज, स्वानंद सुखनिवासी नित्य स्मरणीय प्रातस्मरणीय गुरुवर्य सद्गुरु श्री नारायणगिरीजी महाराज, माऊली महावैष्णव श्रीमंत श्री ज्ञानोबाराया, जगद्गुरु श्रीमंत श्री तुकोबाराय, श्री गुरु श्री रामगिरीजी महाराज, श्री गुरु स्वामी रामानंद गिरीजी महाराज आदी करून वारकरी संप्रदायातील सकल संतांच्या स्मृतीला प्रथमतः अभिवादन करतो। उपस्थित भगवान स्वरूपाधिकार संपन्न श्रोतू वर्ग असेल, भगवान स्वरूपाधिकार संपन्न विनेकरी, टाळकरी, मृदंगवादक, गायनाचार्य मंडळी सर्वांच्या चरणारविंद प्रथमतः साष्टांग प्रणिपात। प्रस्तुत प्राप्त स्थळी प्राप्त प्रसंगी निरूपणा करता गालेला भंग यच्चावत या भूतलावरती जड जीवांचा उद्धार करण्याकरता मृत्यू लोकामध्ये खऱ्या अर्थानं ज्यांचं आगमन झालं आहे ते देहू निवासी पंचमवेद निर्माते, हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांचे धर्मगुरु जगद्गुरु श्रीमंत श्री तुकोबराया आणि त्या तुकोबरायांचा चार चरणाचा आपल्या हिताच्या ठिकाणी जागा असणाऱ्यांचा अभंग। विठ्ठला 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 अभंग आणि अभंगाची मूळ पीठिका मी आपल्या समोर मांडतो। या अभंगाद्वारे जगद्गुरु तुकोबराय आपल्या हिताच्या ठिकाणी जो जागा आहे त्याला धन्यता न देता त्याच्या आई वडिलांना धन्यता देतात। अभंगाचं पहिलं चरण, अशा सात्विक कुटुंबामध्ये अशी मुलं जन्माला आली त्याचा हरिक देवाला वाटतो। अभंगाचं दुसरं चरण, कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, तयाचा हरिक वाटे देवा। तुकोबराया देवाचा हरिक काम कशामुळे वाटतं म्हटले ते गीता आणि भागवताचं श्रवण करतात, अखंड पंढरीश पांडुरंग परमात्म्याचं चिंतन करतात। अभंगाचं तिसरं चरण, गीता भागवत करीती श्रवण अखंड चिंतन विठोबाचे। जे गीता आणि भागवताचं श्रवण करतात, अखंड पंढरीश पांडुरंग परमात्म्याची शरणागती पत करतात, अशा भक्ताचं जर मला सेवा करण्याचं भाग्य प्राप्त झालं तर माझ्यासारखा भाग्यवान या जगात दुसरा कोण नाही। तुका म्हणी मज घडो त्यांची सेवा, परी माझ्या दैवा पार नाही, कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, तयाचा हरिख वाटे देवा। विठाला 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 विठाला।
अभंगाचा सरळ सरळ भावार्थ मी आपल्या समोर मांडलाय. निमित्त आपल्या सगळ्याला कल्पना आहे की मागील वर्षी याच तिथीला कैलासवासी गंगा भगीरथी कांताबाई ज्ञानेश्वर पाटील चौधरी या मातोश्रींना आपल्यातनं जाऊन आज 1 वर्ष पूर्ण झालेलं आहे. आणि त्यांच्या प्रथम वर्ष श्राद्धाच्या निमित्तानं म्हणा, प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्तानं म्हणा, या चौधरी पाटील परिवाराच्या वतीनं या ठिकाणी कीर्तनाची सेवा आयोजित केलेली आहे. आपल्या आर्य वैदिक हिंदू सनातन धर्मशास्त्रानुसार आत्म्यानं देहाचा त्याग केल्यानंतर महत्वाचा विधी करावा लागतो. आपलं न्यायमीमांसा नावाचं प्रकरण आहे, गरुड पुराण आहे, भागवतामध्ये उल्लेख आलेला आहे आणि धर्मसिंधू नावाचा मोठा ग्रंथ आहे, त्याच्यामध्ये उल्लेख आलेला आहे. गेलेल्या व्यक्तीच्या नावानं पिंडदान जर झालं नाही तर त्या मृत आत्म्याला भूत पिशाच योनी प्राप्त होते आणि नरकाच्या यातना भोगाव्या लागतात. म्हणून या यातनेमधून मुक्तता मिळावी याकरता पुढील पितर त्यांचं पिंडदान करतात, जे आपण 10व्याच्या दिवशी करतो, 13व्याच्या दिवशी मासिक श्राद्धाला आणि वर्षानी येतं त्या वर्ष श्राद्धाच्या दिवशी सुद्धा पिंडदान केलं जातं. आणि ते चौधरी पाटील परिवाराच्या वतीनं या ठिकाणी संपन्न झालेलं आहे. आणि त्या पिंडदानामध्ये जे सहभागी आहेत त्यामध्ये प्रामुख्यानं त्यांचे चिरंजीव श्री सुभाष ज्ञानेश्वर पाटील चौधरी, 2 कन्या आहेत, सौभाग्यवती बेबीताई भीमराज पाटील लावरे आणि सौभाग्यवती सुनंदाताई चांगदेव पाटील लावरे, 2 कन्या आहेत. श्री प्रमोद सुभाष पाटील चौधरी नातू आहेत आणि सौभाग्यवती रेखाताई नरेंद्र पाटील थोरे आणि सौभाग्यवती अर्चनाताई सुनील गाडे, 2 नाती आहेत. आणि समस्त चौधरी पाटील परिवार या पिंडदानामध्ये सहभागी आहेत. मातोश्रींचं आज पहिलं पुण्यस्मरण आहे आणि या चौधरी पाटील परिवारावर प्रेम करणारी आपण सर्वच सगळे सोयरे या ठिकाणी उपस्थित झालेला आहात. अतिशय दुःखाचा आघात या चौधरी परिवारावरती झालेला आहे आणि त्या दुःखातून निवारण होण्याकरता सांत्वनपर ही सगळी मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. आपणा सर्वांना खूप खूप धन्यवाद देतो. या कार्यक्रमाच्या संबंधानं कीर्तन रूपे सेवेकरता खऱ्या अर्थानं महाराष्ट्रातील आभाळाच्या उंची एवढी माणसं या ठिकाणी उपस्थित आहेत. कदाचित आपला परिचय नसेल, पण आज या कीर्तनाची शोभा वाढवण्याकरता, कीर्तनाच्या साथी करता आपण ज्यांना नेहमी युट्यूबवरती इंस्टाग्रामवरती बघतो ना, ती महाराष्ट्रातील ख्यातनाम वादक मंडळी, गायक मंडळी आज प्रामुख्यानं उपस्थित आहेत. खऱ्या अर्थानं हे चौधरी परिवाराचं भाग्य आहे की माणसं बोलून मिळत नाही. आज एवढ्या दूरवरनं शिन्नरवरनं ही गायक मंडळी उपस्थित झाली, ज्यामध्ये सुंदर अशी गोड कीर्तनाची प्रारंभीची चाल ज्यांनी गायली आहे ते संगीत अलंकार सर्वश्री हरिभक्तपरायण अक्षयजी महाराज चंद्रे. गोड अशी कीर्तनाची प्रारंभीची चाल गायली आहे आणि तितक्याच तोलामोलाची साथ त्यांना खऱ्या अर्थानं लाभलेली आहेत. संगीत अलंकार शिन्नरचं भूषण हरिभक्तपरायण शरदजी महाराज दिघे उपस्थित आहेत. दोघांकरता एकदा जोरदार टाळ्या वाजवा. दोघांच्या कीर्तनाकरता जे चाल वाजवण्याकरता मृदंगाची जी पोषक साथ आहेत, त्यांचे जीवलग मित्र आपल्याच कोपरगाव तालुक्याचा भूषण हरिभक्तपरायण मृदंग अलंकार, त्यांचा स्वभाव गोड आहे, ज्यांची चाट सुद्धा फार गोड आहे पखवाजाची, ज्यांना मी आदरानं भरताना म्हणत असतो ते हरिभक्तपरायण संदीपजी महाराज वैद्य, त्यांनाही खूप खूप धन्यवाद. आपण सर्वजण आहात, विणेकरी आहेत, वारीची कान्हेगावची भजनी मंडळ या ठिकाणी उपस्थित आहेत, आमच्या महिला भगिनी आहेत. आपल्याच परिसराचं भूषण हरिभक्तपरायण आमचे परमार्थ स्नेही गायन सम्राट सोपन काका बारा ते उपस्थित आहेत, त्यांनाही धन्यवाद देतो. गोडासा मंडप आहेत, गोडाशी साऊंड व्यवस्था ज्यांची आहे ते साई धून साऊंड व्यवस्था, गोडासा आवाज ज्यांचा आहे ते हरिभक्तपरायण तुषार भाऊ मोरे आणि शिवाजी भाऊ पडवळ या दोघांना खूप खूप धन्यवाद देतो. या कार्यक्रमाचं खऱ्या अर्थानं जे शूटिंग चालू आहेत यूट्यूब चॅनलवरती, की हे कीर्तन या चौधरी परिवाराला आजपासून तुम्ही जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत यूट्यूबच्या माध्यमातून पाहायला मिळेल. आजच्या दिवसाचं झालेलं शूटिंग माझा कीर्तनकार या चॅनलवरती आपल्याला पाहायला मिळेल. त्याचं लाईव्ह प्रक्षेपण चालू आहे आणि याचं गोडासा ऑपरेटिंग जे करतायत आपल्या मराठवाड्याचं भूषण सिद्धूदादा बोराडे, त्यांनाही खूप खूप धन्यवाद देतो. फक्त ऐकू नका, चॅनलला सबस्क्राईब करा. त्यांचा चॅनल आहे पांडुरंग 8, माझा पांडुरंग इंस्टावर, आणि माझा कीर्तनकार. जवळजवळ 50 लाखाच्या
आता बाहेर सबस्क्रायबर झालेले आहेत, म्हणजे आमच्या शुद्ध दादालाही खूप खूप धन्यवाद देतो. बरीच पाहुणे मंडळी या चौधारी परिवाराच्या दुःखामध्ये सहभागी होण्याकरता आहेत. महिला भगिनी आहेत, पुरुष वर्ग आहेत. आपल्या सर्वांना खूप खूप धन्यवाद देतो. या कार्यक्रमाचं नियोजन संयोजन खऱ्या अर्थानं माझ्यापर्यंत ज्यांनी पोहोचवलं, ज्यांचा चौधरी परिवाराशी जवळचा स्नेहसंबंध आहेत, ते आमचे पुतणे सन्माननीय श्री सुनीलजी गाडे पाटील यांच्या वतीनं या कार्यक्रमाचं नियोजन माझ्यापर्यंत पोहोचलं. आणि तुमच्यासारख्या सज्जन मायबाप श्रोत्यांचा दर्शनाचा गोड योग त्या निमित्ताने या ठिकाणी मला प्राप्त झालेला आहे. बरीच पाहुणी मंडळी, ज्यामध्ये आमच्या कृषी उत्पन्न बाजार समितीचे वैजापूरचे माजी संचालक सन्माननीय राजू भाऊ कराड या ठिकाणी उपस्थित आहेत. सन्माननीय थोरे सर उपस्थित आहेत. बरीच मान्यवर उपस्थित आहेत. सर्वांचा नाम उल्लेख करणं तरी मला शक्य नाही, कारण आता जवळजवळ 12 वाजून गेलेले आहेत. आता फक्त अर्ध्या तासामध्ये आपल्याला या जगद्गुरु तुकोबरायांच्या अभंगावरती गोडासा चिंतन करण्याचा प्रयत्न करायचा आहे. सन्माननीय आमचे मोठे बंधू सन्माननीय श्री सोपन काका या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांनाही धन्यवाद देतोय. मातोश्रींना आपल्यातून जाऊन आज 1 वर्ष पूर्ण झालेलं आहे आणि त्यांच्या प्रथम वर्ष श्राद्धाच्या निमित्तानं आपण सर्वजण उपस्थित आहात. ज्यानं मृत्यू लोकामध्ये जन्म घेतला त्या प्रत्येकाला या मृत्यू लोकाची यात्रा ही संपावी लागते. मग कोणी असू द्या, एखादा राजकुलामध्ये जरी जन्माला आला तरी त्याला जावं लागतं, आणि एखादा भिकाऱ्याच्या घरामध्ये जरी जन्माला आला तरी त्याला जावं लागतं. या विश्वातील अंतिम सत्य एक आहे, ते म्हणजे मृत्यू अटळ आहे. विठ्ठल 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 हो हो. कबीरदासांचा एक गोड दुआ आहे, आएगा सो जाएगा राजा रंग फकीर कबीरा, राजा रंग फकीर. पण एखादा राजकुलामध्ये जरी जन्माला आला त्यालाही जावं लागणार आहे, आणि एखादा श्रीमंताच्या घरात, एखादा गरीबाच्या घरात जरी जन्माला आला तरी त्याला जावंच लागणार आहे. उपचल्या पेंडा मरण उपजे नाम निर्माण होणं, एखादी गोष्ट निर्माण झाली का तिचा नाश होणं हे क्रम प्राप्त आहेत. म्हणून ज्यानं मृत्यू लोकामध्ये जन्म घेतलाय त्या प्रत्येकाला या मृत्यू लोकाची यातना ही संपावीच लागणार आहे. मी सांगत नाही हो, 5,500 वर्षापूर्वी भगवान परमात्म्यानं श्री गीता माऊलीमध्ये अर्जुनाच्या रूपानं तुम्हाला गोड उपदेश केलाय. अर्जुनाबरोबर संवाद साधलाय भगवान परमात्म्यानं. अर्जुना, जातस्य हि ध्रुवर मृत्यू ध्रुवम जन्म मृतस्यच, उपजे ते नासे नासिले ते पुनरपि दिसे हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमेगा. ज्यानं जन्म घेतलाय त्याला जावं लागणार आहे. तो या मृत्यू लोकाचा नियमच आहे. मी सांगत नाही. श्री सार्थ ज्ञानेश्वरी ग्रंथामध्ये माझ्या माऊली ज्ञानोबा रायांनी 18व्या अध्यायामध्ये 100 क्रमांकाची उभी वापरली. देहाची या घावालिया जन्म मृत्यूची सोहळिया, नाम धनंजया जिया परी. देहाच्या गावाला जो येतोय त्याचा जन्माचाही सोहळा होणार आहे आणि मरणाचा सोहळा होणार आहे. आमचे गुरुजी आम्हाला पाठाला शिकवायचे का मृत्यू लोकामध्ये जन्माला येताना माणूस 5 गोष्टी सोबत घेऊन येत असतो. तो गरीब असू द्या नाही तर श्रीमंती असू द्या. येताना शास्त्र आम्हाला सांगतं आयु कर्मम च वित्तम च विद्या निधनम मेवच. 5 गोष्टी काय आहेत त्या 5 गोष्टी? जन्माला येताना 5वीच्या दिवशी 6वी बाळकाच्या कपाळावर त्याचं आयुष्य लिहून जाते. पहिली गोष्ट आयु. कर्म, तो आयुष्यामध्ये काय कर्म करणार आहे
हे सगळं पाचवीच्या दिवशी तिथं लेखापाठ केला जातो. आयु, कर्म, वित्त, तो उभ्या आयुष्यामध्ये किती पैसा कमावणार आहे हे सुद्धा पाचवीच्याच दिवशी ठरलं जातं. विद्या, तो शिकणार किती हे सुद्धा पाचवीच्याच दिवशी ठरलं जातं. आणि शेवटचं म्हणजे मरणार कधी हे सुद्धा पाचवीच्याच दिवशी ठरलं जातं. आयु कर्मंच वित्तंच विद्या निधनम मेवच, या 5 गोष्टी प्रत्येकाला सोबत आणाव्याच लागतात. एखादा म्हणेल मी श्रीमंत आहे, माझ्याकडे भरपूर पैसा आहे, माझ्याकडे सोनं नाणं भरपूर आहे, मी मरणाला दूर लोटेल, मी काळाला दूर लोटेल. पण काळाजवळ वशिला चालत नाही. तुमच्याकडे किती सोनं असू द्या, किती चांदी असू द्या, किती पैसा असू द्या, पण काळासमोर वशिला चालत नाही. सज धज के जब मौत की शहजादी आएगी, ना सोना काम आएगा ना चांदी काम आएगी. म्हणून जावं लागतं. सोनं ही काम येणार नाहीये आणि चांदी ही काम येणार नाहीये. आयुष्यभर जो आम्ही परमार्थ केलाय ना तो मरणाच्या वेळेस आमच्या सोबत येणार आहे. विठाला विठाल हो हो. मृत्यू लोकाचा एकच नियम आहे, इथं आला की त्याला जावं लागतं. आजा मेला पंजा मेला बाप मसना गेला. हो देखत देखत ना तो पातो कोई सयाला, देखत देखत ना तो पातो कोई सयाला. आजा मेला पंजा मेला बाप मसना गेला. कलाकारों की जान तालियों में होती है, कलाकारों की जान तालियों में होती है. कलाकार पैसों ना भूका ना, कलाकार सिर्फ तालियों ना भूका, ही गुजराती म्हणे. जाता जाता फक्त टाळ्या नका वाजवू, समजने वाले को इशारा काफी है. एखादं वाक्य आवडलं ना तर टाळ्या वाजवायची. एखादी हरकत गायकाची आवडली की टाळ्या वाजवायचा. मृदुंगाचा एखादा मुखडा आवडला की टाळ्या वाजवायच्या. खऱ्या अर्थानं आजा गेला पंजा गेला बाप मसना नेला. देखत देखत नातू पण तोही तैसा झाला. येत नाही उरो आले अवतार, येरथे पामर जीव किती. आपलं सोडा, ज्यांनी अवतार घेतलाय त्या देवादिकांना सुद्धा मरण चुकलेलं नाही. प्रभू श्री रामचंद्रजी त्यांनाही जावं लागलं. द्वापार युगामध्ये भगवान श्रीकृष्णाने अवतार कार्य चालू केलं. कंसाचा वध झालाय, द्वारका समुद्रामध्ये बुडवली, यादव कुळाचा संहार केला. जगाच्या मालकाला फक्त पारध्याचा बाण लागला, निमित्त झालं, अन्य धामाला निघून जावं लागलं. याचा अर्थ येत नाही उरो आले अवतार, येरथे पामर जीव किती. म्हणून तुम्हा आम्हाला सगळ्यांना एक ना एक दिवस जावं लागणार आहे. कारण महाराजांनी वर्णन केलंय, नासीवंत देह नासीवंत देह जाणार सकळ. नासीवंत
काळ सावधान आयुष्य खातो काळ सावधान आयुष्य खातो काळ सावधान नासिवंत देह नासिवंत देह जाणार सकळ नासिवंत देह हो नाशिवंत देह नाशिवंत देह नासिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान एक ना एक दिवस आम्हाला जावं लागणार आहे तो या मृत्यूलोकाचा नियम आहे म्हणून जन्माचा सोहळा सांगितला माऊलीने आणि मरणाचा सोहळा दोन सोहळे महत्वाचे सांगितले एक जन्माचा जो तुमचा आमचा प्रत्येकाचा झालाय आम्ही घरामध्ये मृत्यू लोकामध्ये जन्माला आल्यानंतर आमच्या आई वडिलांनी आमच्या काका काकींनी आमच्या मामा मामींनी आमच्या जन्माचा सोहळा साजरा केला पाचवीचा कार्यक्रम बारशाचा कार्यक्रम आनंदानं साखर पानं वाटले तो दिवस म्हणजे पाचवीचा हा जन्माचा सोहळा तुमचा आमचा जन्माचा सोहळा प्रत्येकाचा झालाय पण मरणाचा सोहळा तुमचा आमचा होतो का नाही आमची लेकरं नेमका आमचा दावा घालता का नाही हे सांगता येणार नाही पिंडदान करता की नाही हे सांगता येणार नाही मरणाचा सोहळा फक्त दोनच व्यक्तींचा झाला एक आयुष्यभर निस्वार्थपणानं या समाजावरती ज्यांनी प्रेम केलं जड जीवांचा उद्धार करण्याकरता मृत्यू लोकामध्ये जे खऱ्या अर्थानं अवतरित झाले एक तो संतांचा वर्ग गुरुवर्य सद्गुरु श्री नारंगीजी महाराजांनी स्वतःचा देह अखंड समाजाच्या हिताकरता झिजवला म्हणून मृत्यूचा सोहळा जगद्गुरु तुकोबराया हसत हसत वैकुंठाला निघून गेले म्हणून तुकाराम विजेचा कार्यक्रम माझ्या माऊली ज्ञानोबरायांची वयाच्या 22व्या वर्षी संजीवन समाधी म्हणून संजीवन समाधी सोहळा नाथबाबांचं गोदावरीच्या या पाण्यामध्ये जल समाधी काळावर विजय प्राप्त जर केला असेल तर तो फक्त एकमेव संतांचा वर्ग मरणाचा सोहळा त्यांचा साजरा होतो आणि दुसरा मरणाचा सोहळा त्यांचा होतोय